नमस्कार, मी मधुरा हितगुज. या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करून उपचार पद्धतींविषयी तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण वारंवार आयव्हीएफ अपयश, कारणे आणि उपचार या विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ह्या आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर नरहरी मळगावकर, डॉक्टर रुपाली तांबे आणि डॉक्टर शिवानंद साखरे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी तिन्ही तज्ज्ञांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. तिन्ही तज्ज्ञांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर नरहरी मळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुसज्ज हॉस्पिटल कार्यरत आहे. डॉक्टर मळगावकर यांनी सिंगापूरमधून आपलं आयव्हीएफ विषयामध्ये उच्च शिक्षण प्राप्त केलंय. जगविख्यात आयव्हीएफ तज्ज्ञ डॉक्टर PC वोंग यांच्यासोबत सरांनी कामही केलेलं आहे. उत्तम सक्सेस, अत्याधुनिक तंत्रज्ञान, वर्ल्ड क्लास आर्ट लॅबोरेटरीज, एथिकल प्रॅक्टिसेस यांच्या जोरावरच प्रोजेनेसिसने कमी वेळेमध्ये भरपूर रुग्णांना मातृत्व आणि पितृत्व बहाल केलेलं आहे. वारंवार आयव्हीएफ अपयशी झालेल्या रुग्णांना प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर एक वरदान आहे, कारण प्रोजेनेसिसमध्ये या रुग्णांना लवकर यश मिळतं आणि आतापर्यंत प्रोजेनेसिसला देशात आणि विदेशात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर डॉक्टर रुपाली तांबे यांनी BJ मेडिकल कॉलेज इथून आपल्या पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय इथून पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन ह्या विषयामध्ये त्यांनी फेलोशिपही घेतली आहे. डॉक्टर रुपाली यांना गेल्या 11 वर्षांचा ह्या क्षेत्राचा अनुभव आहे. गेल्या 1 वर्षापासून त्या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर पुणे इथे कार्यरत आहेत. तर डॉक्टर नरहरी मळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आतापर्यंत अनेक कठीण समस्यांवरती यशस्वी. तर डॉक्टर शिवानंद साखरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी BJ मेडिकल कॉलेज पुणे इथून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन ह्या विषयामध्ये त्यांनी फेलोशिपही मिळवलेली आहे. डॉक्टर शिवानंद यांना वंध्यत्व उपचारांमध्ये एकूण 12 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर ठाणे इथे कार्यरत आहेत. डॉक्टर नरहरी मळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कठीण वंध्यत्व समस्यांवरती त्यांनी यशस्वी उपचारही केलेत. चला तर आज आपण वारंवार आयव्हीएफ अपयश होण्याची नेमकी काय कारणं आहेत जाणून तज्ञांकडून लगेचच. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमच्या तिघांचंही मनपूर्वक स्वागत आहे हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न मला डॉक्टर मळगावकर तुम्हाला विचारायचा आहे. डॉक्टर, अपत्य प्राप्तीसाठी काही जोडप्यांना आयव्हीएफ उपचार पद्धतीची गरज लागते, मात्र काहींना वारंवार आयव्हीएफ करूनही यश येत नाही, असं का? नक्की मधुरा, आपण जेव्हा बघतो का आयव्हीएफ ही फार ऍडव्हान्स उपचार पद्धती आहे आणि आता बरेचसे इन्फर्टिलिटीचे प्रमाणही वाढलेले आहे. त्याच्यामुळे बरेचसे कपल्सला आयव्हीएफ बद्दल माहिती आहे आणि आयव्हीएफ करताही आहे. पण जेव्हा आपण बघतो का आयव्हीएफ करूनही त्याच्यामध्ये फेल्युअर येत आहे, तर नक्की फेल्युअरचे कारण काय आहे हे फार महत्वाची गोष्ट आहे. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो का प्रॉपर इंडिकेशन हे फार महत्वाचं असतं आणि प्रॉपर आपल्याला कारण समजणं हे फार महत्वाचं असतं. सो कारण प्रॉपर इव्हॅल्युएशन न करता जर आपण आयव्हीएफला गेलं तर योग्य उपचार पद्धती वापरली जात नाही, त्याच्यामुळे आयव्हीएफचं फेल्युअर आपल्याला बघायला मिळतं. सो सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हटलं तर इव्हॅल्युएशन प्रॉपर होत नाही, त्याच्यामुळे योग्य ट्रीटमेंट दिली जात नाही. तर बऱ्याच वेळा आपण बघतो का डिटेल इव्हॅल्युएशन मध्ये पुरुषांच्या शुक्राणू किंवा स्त्रियांचे स्त्रीबीज किंवा गर्भाशयाचा मधला अस्तर या गोष्टींना इग्नोर केलं जातं. त्याच्यामुळे कुठेतरी त्याच्या आयव्हीएफच्या रिझल्टवर आपला परिणाम बघायला मिळतात. तसंच पुढचं जर बघितलं तर बऱ्याच वेळा जे आयव्हीएफ केले जातं तर आयव्हीएफ हे बॅच कल्चर मध्ये केलं जातं, म्हणजे जिथे कोणीतरी बाहेरून ट्रीटमेंट करतं, त्याच्यामुळे ते एकत्र ट्रीटमेंट केल्यामुळे कुठेतरी फिजिओलॉजिकल डिस्टर्बन्स होतं, इम्युनायझेशन ऑफ मॅनेजमेंट मिस होते, त्याच्यामुळे रिझल्ट हॅम्पर होतात. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो का आपण आयव्हीएफ केलं जातं पण तिथे ज्या ऍडव्हान्स उपचार पद्धती अवेलेबल नसतात आणि त्याच्यामुळे बेसिक आयव्हीएफ उपचार पद्धतीमध्ये रिझल्ट हे अतिशय कमी आहेत आपण जसं म्हणतो. सो ज्या ऍडव्हान्स आयव्हीएफ उपचार पद्धती आल्या आहेत त्याच्यामुळे आयव्हीएफचे रिझल्ट अतिशय वाढलेले आहे. ऑलमोस्ट आपण 70-75% पर्यंत आयव्हीएफचे रिझल्ट गेलेले आहे. आणि ज्या सेंटरला आयव्हीएफ ट्रीटमेंट घेतली जाते ते तेवढं ऍडव्हान्स आणि टर्शरी केअर सेंटर आहे का, अंडर वन रूफ सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे का, या कुठेतरी गोष्टी या मिस होत असल्यामुळे आपण जेव्हा बघतो का आयव्हीएफ केले जातात पण त्याच्यामध्ये फेल्युअरही बघायला मिळतं. तर योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने आणि योग्य ऍडव्हान्स ट्रीटमेंट जर घेतली गेली तर मी नक्की सांगतो आयव्हीएफ मध्ये त्याच्या आता प्रगत उपचार पद्धतीमध्ये रिझल्ट अतिशय चांगले आहेत.
अगदी. आता डॉक्टर तुम्ही फार महत्वाचा मुद्दा सांगितला, कारण योग्य ठिकाणी योग्य वेळेस ह्या उपचार पद्धती झाल्या पाहिजेत आणि योग्य हॉस्पिटलची निवड करणं देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण IVF सेंटर्स आज भरपूर आहेत. मात्र प्रोजेनेसिसमध्ये यावरती खूप चांगल्या पद्धतीने उपचार होतात. डॉक्टर रुपाली तांबे यांच्याकडे मला जायचंय. डॉक्टर रुपाली तांबे, IVF प्रक्रिया नेमकी कशी असते आणि या उपचार पद्धतींचं यश नेमकं कशावर अवलंबून असतं, याबद्दल काय मार्गदर्शन कराल? हो, IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे शरीराच्या बाहेर केले जाणारं फलितीकरण. आता यामध्ये आपण काय करतो, स्त्रीला साधारण 10 ते 12 दिवस काही इंजेक्शन्स दिले जातात, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त स्त्रीबीज बनवता येतात. मग एका छोट्याशा सुईद्वारे अंडर अनेस्थेसिया हे स्त्रीबीज आपण बाहेर काढतो आणि त्यांच्या मिस्टरांची शुक्राणू घेतो आणि ह्या स्त्रीबीजांना आपण फलित करतो, गर्भ बनवतो. हा गर्भ आपण साधारण 3 ते 5 दिवस बाहेर वाढवतो आणि मग त्यांचं गर्भाशयाचं अस्तर जेव्हा अतिशय सुंदर रुजण्यालायक झालेलं असतं, तेव्हा आपण हे गर्भाशयात ट्रान्सफर करतो. ही IVF ची एक प्रक्रिया असते. आणि आता त्याच्या यशाबद्दल आपण म्हणायचं तर याचं रहस्य पूर्णपणे योग्य केस सिलेक्शनवर आहे, त्याच्यासाठी योग्य मॅनेजमेंट निवडण्यावर आहे. तर आता अशा IVF पद्धतीमध्ये आपण जर चांगल्यात चांगल्या प्रकारचे स्त्रीबीज बनवले, योग्य प्रकारचे उत्तम क्वालिटीचे शुक्राणू निवडण्याची फॅसिलिटी तुमच्याकडे असतील, तुमची लॅब इतकी छान इक्विप्ड आहे की तुम्ही उत्तम क्वालिटीचे गर्भ बनवू शकाल, तर तुम्हाला खूप छान यश मिळते. त्याच्याच बरोबर गर्भाशयाचं अस्तर हे खूप महत्वाचं असतं, त्याचा रक्तपुरवठा महत्वाचा असतो. असं अस्तर व्यवस्थित तयार करून ते गर्भ त्याच्यात सोडले. पुन्हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट, म्हणजे त्या स्त्रीला तकलीफ काय आहे, तिचा प्रॉब्लेम काय आहे आणि त्याप्रमाणे जर आपण उपचार केले तर आपल्याला खूप छान यश मिळतं IVF मध्ये. काही स्त्रियांना IVF करण्याच्या पूर्वी काही करेक्टिव्ह सर्जरीची गरज असते, जसं त्यांचे फायब्रॉइड्स असतात ते काढण्याची गरज असते, गर्भाशयात पडदा असतो ते काढण्याची गरज असते, किंवा त्यांच्या ट्यूबमध्ये पाणी असेल तर ते डिलिंकिंगची गरज असते. असा आपण योग्य प्लॅन बनवला तर IVF मध्ये खूप छान आपल्याला यश मिळतं. बरोबर. अर्थातच एक योग्य प्लॅन नियोजन केलं तर नक्कीच IVF मध्ये यश येऊ शकतं. म्हणजे वारंवार IVF जर फेल्युअर होत असतील तर त्याची नेमकी काय कारणं आहेत हे देखील खरं डॉक्टर शोधून काढतात आणि त्यावरती उपचार करतात. डॉक्टर साखरे यांच्याकडे मला जायचंय. डॉक्टर, आत्ता खरं तर आपण वारंवार IVF नेमकी अपयश होण्याची काय कारणं आहेत ह्याबद्दल चर्चा करतोय. मात्र IVF फेल्युअर टाळण्यासाठी कशा प्रकारची पूर्वतयारी किंवा कशा प्रकारचं नियोजन आवश्यक आहे त्याबद्दल काय सांगाल? जे IVF वारंवार फेलियर होतं, असे पेशंट्स आपण बघतो की हे खूप स्ट्रेस्ड आउट असतात, खूप टेन्शनमध्ये असतात, ते इमोशनली डिस्टर्ब झालेले असतात. तर अशा पेशंटला आपण बोलणं, त्यांना समजून घेणं आणि त्यांचं सांत्वन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. IVF प्रोसिजर काय आहे हे त्यांना जर डिटेलमध्ये आपण समजून सांगितलं तर त्यांना तो कॉन्फिडन्स आणि त्यांच्या मनाची तयारी होते. आणि पेशंटचे जर प्रिव्हियस IVF फेलियर्स असतील तर ते IVF फेलियरचं डिटेल आपल्याला हिस्ट्री बघणं गरजेचं आहे की ते IVF फेलियर कशामुळे झाले. गर्भपिशवीत प्रॉब्लेम होता, अस्तरामध्ये प्रॉब्लेम होता की गर्भामध्ये प्रॉब्लेम होता, हे बघणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जर पेशंटचे लाईफस्टाईल आपण मॉडिफिकेशन करायला खूप इम्पॉर्टंट आहे. जर पेशंटमध्ये, स्त्रियांमध्ये जर समजा वजन खूप जास्त झालेलं असेल तर हे वजन IVF ट्रीटमेंटच्या अगोदर हे वजन कमी करणं महत्वाचं आहे. जर स्त्रियांना डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर किंवा काही हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतील तर ते आपण ट्रीटमेंट करून पुढे जायला हवंय. पुरुषांमध्ये काही व्यसन असतील, जसं तंबाखू व्यसन असेल किंवा धूम्रपान किंवा मद्यपान, या गोष्टी लगेच बंद केलेल्या पाहिजे. त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये स्त्रियांचं 3D सोनोग्राफी आणि एंडोमेट्रियल ब्लड फ्लो स्टडी बघायला पाहिजे की त्याच्यामध्ये कुठे प्रॉब्लेम असेल तर तो आपल्याला ट्रीट करूनच पुढे IVF ट्रीटमेंटला जायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल स्त्रियांच्या गर्भपिशवीमध्ये काही पॅथॉलॉजीज असतील तर त्या ऑपरेशन आपल्याला करेक्ट करायला लागतात, किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरीज असतील तर अशा पेशंटमध्ये अँड्रोजन नावाचा हॉर्मोन खूप जास्त वाढलेला असतो, तर तो अँड्रोजन लेवल्स कमी करायला लागतात. ज्या पेशंटमध्ये पुअर ओव्हॅरियन रिझर्व्ह किंवा कमी स्त्रीबीज असतात अशा पेशंटला आपण DHA नावाचं मेडिसिन चालू करतो, जेणेकरून आपल्याला बेटर एग्स बनण्याचे चान्सेस असतात. शुक्राणूचा डिटेल तपासणी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. शुक्राणूमध्ये जर आपल्याला व्यवस्थित जर ट्रीटमेंट केली त्याची अँटीऑक्सिडंट्स द्वारे तर आपल्याला तो फॅक्टर जर करेक्ट करून आपण पुढे गेलं तर आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सिलेक्शन ऑफ गुड IVF सेंटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. IVF सेंटर जे आहे ते ऍडव्हान्स IVF सेंटर आहे का, तिथले रिझल्ट कसे आहेत, तिथे क्वालिटी ऑफ एअर क्वालिटी कशी आहे, तर ह्या सगळ्या जर बाबी जर आपण गृहीत धरल्या तर आपल्याला पुढे चालून यश नक्कीच मिळतं.
अगदी. आता तुम्ही म्हणालात तसं की यश नक्कीच मिळतं, मात्र योग्य उपचार घेणं देखील तितकंच महत्वाचं असतं आणि योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मात्र आतापर्यंत प्रोजेनेसिसमध्ये अनेक अशी वंध्यत्व असलेली जोडपी आली आणि त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. प्रोजेनेसिसमध्ये अनेक वंध्यत्व असलेल्या जोडप्यांनी उपचार घेतल्यानंतर त्यांना अपत्य प्राप्त झालेलं आहे. ऐकूया अशाच एका जोडप्याचं आपण मनोगत. लग्नाला 4-5 वर्ष झाले. सुरुवातीला युट्यूबवरच पाहिलं होतं मसाल्यांचं पूर्ण, तेव्हा मी यांच्याशी खूप म्हटलं नाही नाही आपण इथे गेलेच पाहिजे आणि खरोखरच सगळ्यांनीच यायलाच पाहिजे. आमचा जो वेळ वाया गेलाय तो सगळ्यांनी दवडता कामा नये. म्हणजे आपण पण लगेचच्या लगेच निर्णय घेऊन ह्या हॉस्पिटलला नक्की व्हिजिट करा आणि आपला रिझल्ट पॉझिटिव्ह हा येईलच 100%. विशेष म्हणजे रात्री 10 नंतर फोन केला तरी औषधाचे कसे घ्यायचे, काय घ्यायचे हे सांगत होते. मला तर अक्षरशः म्हणजे असं सांगितलं होतं की होणारच नाही म्हणून. खूपच मनात खूपच भीती घेऊनच आले होते मी इथं, पण डॉक्टरांनी खूप आशा दाखवल्या आणि आमचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये आम्हाला खूप चांगल्या प्रकारची यश डॉक्टरांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांचे खूप खूप आभार आहेत आणि सर्व स्टाफचे पण खूप आभार आहेत. डॉक्टर, आत्ताच आपण खरं तर ही प्रतिक्रिया पाहिली आणि मनोगत ऐकलेलं आहे आणि मला वाटतं की ज्यांना कोणाला मूलबाळ होत नसेल त्यांनी काळजी करू नका, कारण की आपल्याकडे चांगल्या उपचार पद्धती आहेत. डॉक्टर मळगावकर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. IVF मध्ये अनेक उपचार पद्धती आहेत, त्यामध्ये अनेक नवनवीन ऍडव्हान्स उपचार पद्धती असल्याचं देखील आता समोर येत आहे. या IVFचा सक्सेस रेट नेमका कसा वाढवता येईल त्याबद्दल काय सांगाल? नक्की. आता मधुर, आपण जसं बोलतोय की IVF फेल्युअर होताना दिसतं, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा जेव्हा वारंवार बोलण्यात येतं एका ज्या ऍडव्हान्स उपचार पद्धती ज्या आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट अतिशय इम्प्रूव्ह झालेला आहे. तर जसं आपण आधी बघायचं तर जवळपास 20-25% रिझल्ट होता. या ऍडव्हान्स उपचार पद्धतीमुळे तो जवळपास 70-75% पर्यंत रिझल्ट गेलेला आहे. तर या ऍडव्हान्स उपचार पद्धतीमध्ये ज्या नवीन ऍडव्हान्स ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण पुरुष वंध्यत्वासाठीचा विचार केला तर याच्यामध्ये इक्सी आहे, इम्सी आहे, पिक्सी आहे. त्याच्यामध्ये शुक्राणूमध्ये किती मेजर प्रॉब्लेम असेल तरी चांगले शुक्राणू सिलेक्ट करून गर्भ तयार करू शकतो. शुक्राणू नसतील तर आपण टिसा, पिसा किंवा मायक्रो टिसा करून आपण गर्भ तयार करू शकतो. तसंच लेडीज मध्येच आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा ऍडव्हान्स उपचार पद्धती आल्या आहेत. जसं लेझर असिस्टंट ऍक्शन झालं, ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर झालं, सिक्वेन्शियल एम्ब्रिओ ट्रान्सफर झालं, प्रिजेनेटिक इम्प्लांटेशन टेस्टिंग फॉर अॅनिप्लॉइडिक एम्ब्रिओ झालं, त्याच्यानंतर एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी अरे झालं, त्याच्यानंतर ऑटोलॉगस PRP इंजेक्शन झालं. सो याच्यानंतर विट्रिफिकेशन टेक्नॉलॉजी, ज्याला आपण फ्रीज ऑल प्रोटोकॉल्स आपण म्हणतो, किंवा त्याला क्रायोप्रिझर्वेशन युनिट झालं. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण उसाईड डोनेशन, एम्ब्रिओ डोनेशन किंवा सरोगसी. सो ह्या ज्या आहे या बऱ्याचशा ऍडव्हान्स उपचार पद्धती आता अवेलेबल आहेत. त्याच्याप्रमाणे ज्या लॅब्स आहे, लॅब्स मध्ये आपण क्लास 1000 मॉड्युलर लॅब झालं, तिथले जे ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते झालं. त्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण योग्य प्रकारे वापर केला जातो तर त्या कंडिशन मध्ये कितीही मेजर प्रॉब्लेम असेल इन्फर्टिलिटीचा त्याच्यावर आपण मात करून पुढे जाऊन आपण अपत्य प्राप्ती घेऊ शकतो. अगदी. आता डॉक्टर, फार महत्वाचे मुद्दे तुम्ही ह्यावेळी सांगितलेले आहेत. मात्र डॉक्टर रुपाली, मला तुमच्याकडे यायचंय, लो AMH आणि IVF फेल्युअर ह्यांचा काही परस्पर संबंध असतो का आणि तो कसा काय, त्याबद्दल काय सांगाल? लो AMH म्हणजे AMH म्हणजे अँटी मुलेरियन हार्मोन. हे एक हार्मोन आहे, हे स्त्रीच्या अंडाशयातून तयार होत असतं. तर जसं जसं स्त्रीचं वय वाढतं तसं तसं त्यांच्या अंडाशयाची कपॅसिटी कमी व्हायला लागते आणि 30 वयानंतर ती कमी व्हायला तर झपाट्याने सुरुवात होते. लो AMH हे म्हणजे त्यांच्या अंडाशयाची कपॅसिटी बऱ्यापैकी कमी झाली आहे. अंडाशयाची कपॅसिटी जेव्हा कमी होते तेव्हा त्या स्त्रीबीजांची क्वालिटी सुद्धा थोडी कमी असते. कमी वयामध्ये काही स्त्रियांचं AMH कमी होतं. अशामध्ये अंडाशयाची जी स्त्रीबीज असतात त्यांची क्वालिटी अजूनही थोडी कमी असते. याचा नक्कीच IVF सक्सेसशी संबंध आहे. अशा स्त्रियांमध्ये आपण ह्या अंडाशयामध्ये स्त्रीबीजांची क्वालिटी वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यासाठी बऱ्याचशे मेडिसिन्स अवेलेबल आहे, जसं DHEA आहे, अँड्रोजेन आहे. PRPचा पण प्रयत्न केला जातो की अंडाशयामध्ये PRP देऊन त्यांच्या अंडाशयाची कपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. आणि आता इतके सुंदर ऍडव्हान्समेंट आहे, ज्याच्यात इतके उत्तम प्रोटोकॉल्स अवेलेबल आहेत, त्यामुळे आपल्याला त्या प्रोटोकॉल जसं अँटागोनिस्ट प्रोटोकॉल, लॉंग प्रोटोकॉल, सँडविच प्रोटोकॉल, हे प्रोटोकॉल्स वापरून आपण जास्तीत जास्त स्त्रीबीज मिळेल याचा प्रयत्न करू शकतो. आणि अशा ज्या पेशंट मध्ये लो AMH असतं त्यांच्यामध्ये आपण जर ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर केलं किंवा लेझर असिस्टेड हॅचिंग केलं जेणेकरून की त्या गर्भाला रुजण्यामध्ये मदत होईल तर आपल्याला खूप उत्तम सक्सेस मिळू शकतो.
अगदी. अर्थातच हा सक्सेस कसा मिळवायचा आहे आणि कुठल्या उपचार पद्धती आपल्या साठी उपयुक्त आहेत या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला प्रोजेनेसिस सेंटरमध्ये तर मिळणारच आहे. ठाणे, नाशिक आणि पुणे ह्या ठिकाणी वेगवेगळ्या शाखा प्रोजेनेसिसच्या आहेत. डॉक्टर साखरे, मला तुमच्याकडनं ब्लास्टोसिस्ट कल्चर आणि फ्रीज ऑल प्रोटोकॉल याबद्दल अजून जाणून घ्यायचंय, त्याबद्दल काय सांगाल? ब्लास्टोसिस्ट कल्चर बद्दल जर आपण बोलायला झालं तर ब्लास्टोसिस्ट म्हणजे हा डे 5 एम्ब्रिओ किंवा जो 5व्या दिवसापर्यंत जो गर्भ लॅबमध्ये वाढलेला आहे अशा गर्भाला आपण ब्लास्टोसिस्ट म्हणतो. ब्लास्टोसिस्ट हा एकदम उत्तम दर्जाचा गर्भ असतो, कारण की या गर्भामध्ये एम्ब्रियोनिक ब्लॉक हा निघून गेलेला असतो, म्हणून या गर्भाचं इम्प्लांटेशन खूप चांगल्या प्रकारे होतं आणि आपल्याला सक्सेस रेट पण त्याच्यामध्ये वाढलेला दिसतो. फ्रीज ऑल टेक्निक मध्ये काय असतं की आपण जे गर्भ IVF पद्धतीने तयार करतो, हे गर्भ आपण लगेच गर्भाशयात ट्रान्सफर न करता ते आपण गोठवून ठेवतो किंवा फ्रीज करून ठेवतो. याचं कारण आपण जर पाहायला गेलं तर आपण IVF मध्ये जे इंजेक्शन पेशंटला देतो त्याच्यामुळे बॉडीमध्ये हार्मोन लेवल्स खूप जास्त वाढलेले असतात आणि जे एंडोमेट्रियम असतं त्याचं रिसेप्टिव्हिटी आणि इम्प्लांटेशन विंडो हे डिस्टर्ब झालेले असतात. तर अशा कंडिशन मध्ये आपण चांगल्या क्वालिटीचे गर्भ जरी आपण गर्भपिशवीत सोडले तरी आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळत नाही. हे जर आपण गर्भ गोठून सायकल मध्ये कदाचित नॅचरल किंवा मॉडिफाईड नॅचरल सायकल मध्ये जर आपण हे गर्भाशयात सोडले तर त्या कंडिशन मध्ये एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी खूप चांगली असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस रेट हा खूप चांगला मिळतो. आणि फ्रीजिंग ही टेक्नॉलॉजी आता खूप ऍडव्हान्स झालेली आहे. विट्रिफिकेशन ही नवीन टेक्नॉलॉजीमुळे गर्भ जे आपण फ्रीज करतो ते आपण जवळपास 100% पर्यंत ते गर्भ रिकव्हर करून त्याच्यामध्ये आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो. बरोबर आहे. अर्थातच असे अनेक खरं तर कपल्सला चांगले रिझल्ट मिळालेले आहेत, त्यांना अपत्य प्राप्ती झालेली आहे, एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळालाय. जर तुम्हाला देखील अशा समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर तुम्ही काळजी करू नका. प्रोजेनेसिस सेंटर ठाणे, त्याचबरोबर नाशिक आणि पुणे या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी उत्तम प्रकारे या वंध्यत्वावरती उपचार केले जातात. IVF उपचार करण्याची तिथे सोय आहे. आपण ह्या सगळ्याबद्दल अजून अधिक माहिती जाणून घेणार आहोत ह्या तिन्ही तज्ज्ञांकडून, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण वारंवार IVF फेल होत आहे त्यावरती चर्चा करतोय आणि याच्यावरची नेमकी कारणे आणि उपचार काय आहेत याबद्दल जाणून घेतो तज्ज्ञांकडून. आपण खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी ह्या तज्ज्ञांशी चर्चा करत होतो आणि प्रोजेनेसिस सेंटरमध्ये आतापर्यंत अनेक वंध्यत्व असलेल्या जोडप्यांनी उपचार करून घेतलेले आहेत. त्यापैकीच एका जोडप्याचं आपल्यापर्यंत मनोगत आलेलं आहे. आपण जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे. आमच्या लग्नाला 7 वर्ष आले. आधी आम्ही बरेच ठिकाणी म्हणजे ट्रीटमेंट केली पण काही रिझल्टच मिळाला नाही. नंतर शेवटी म्हणजे माझ्या स्वतः पत्नीनेच फेसबुकला डॉक्टर मळगावकरांचा व्हिडिओ सर्च करून तिथला ॲड्रेस मिळाला. तर इतर सर्व ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर वाटलं इथे एकदा प्रयत्न करूया, काय म्हणजे सक्सेस मिळेल. आलो तेव्हा काही होप्स नव्हते, पण फर्स्ट टाइम सायकल फेल गेली, सेकंड टाइमला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला. आता खूप आनंद वाटतोय. खरं तर अशा अनेक घरत्या जोडप्यांना आतापर्यंत प्रोजेनेसिस सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेला आहे. मला डॉक्टर नरहरी मळगावकर यांच्याकडे जायचंय. डॉक्टर, वारंवार गर्भ रुजत नसेल तर नेमकं काय उपचार केले जातात त्याबद्दल काय सांगाल? नक्की मधुरा, आपण जेव्हा बघतो तर IVF फेल्युअर मध्ये एक प्रकार असतो ज्याला आपण रिपीटेड इम्प्लांटेशन फेल्युअर आपण असं म्हणतो. म्हणजे ज्या कंडिशन मध्ये चांगला गर्भ ट्रान्सफर केला जातो पण तरी पण तो गर्भ रुजत नाही. तर हे जे आहे त्या सगळं नॉर्मल असतानाही गर्भ रुजत नाही, तर याचे आपल्याला महत्वाच्या इव्हॅल्युएशन करणं फार गरजेचं असतं. जसं इंडेप्थ इव्हॅल्युएशन, हजबंडच्या शुक्राणूमध्ये काही मेजर प्रॉब्लेम आहे का ते बघणं आपल्याला गरजेचं असतं, इन्क्लुडिंग DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स, किंवा जो गर्भाशयाचा मधला लेअर आहे जिथे गर्भ रुजतो तो चांगला आहे का, त्याचा आपल्याला एंडोमेट्रियल ब्लड फ्लो स्टडी करावा लागतो, ज्याच्यामध्ये आपल्याला जर दुर्बीण टाकून बघावं लागतं त्याच्यात काही पडदा आहे का, त्याच्यामध्ये लॅटरल मेट्रोप्लास्टी आपण करू शकतो किंवा एंडोमेट्रियल स्क्रॅचिंग करू शकतो, त्याच्यानंतर रिझल्ट इम्प्रूव्ह होताना दिसतं आपल्याला. त्याच्या इम्प्लांटेशन विंडो बरोबर आहे का हे चेक करण्यासाठी आपण एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे ही टेस्ट करू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं नक्की कोणत्या वेळेस आपण जे ट्रान्सफर केलं तर आपल्याला रिझल्ट चांगला मिळू शकतो. तसंच काही इन्फेक्शन आहे का, बऱ्याच वेळा इन्फेक्शनमुळे रिजेक्शन होऊ शकतं, तर इन्फेक्शन आपण चेक केलं गेलं पाहिजे. आणि टीबीचं इन्फेक्शन फार कॉमन आहे इंडियामध्ये, तर ते असेल तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट दिली गेलं फार गरजेचं आहे.
सो त्याच पद्धतीने गर्भ जे ट्रान्सफर करतो ते चांगले आहे का क्वालिटीचे. सो त्याच्यामुळे आपल्याला PGTA करू शकतो, ज्याला आपण प्रीजेनेटिक इम्प्लांटेशन टेस्टिंग फॉर अॅनिप्लॉइडिक एम्ब्रियोज आपण म्हणतो. तर ज्यामध्ये जो युप्लॉइडिक गर्भ आहे तो गर्भ ट्रान्सफर केला तर अशा केसेसमध्ये रुजण्याचे चान्सेस जास्त असतात. जसं मी सांगितलं, बऱ्याच ठिकाणी गर्भाचं वायाचं आवरण जाड असतं, त्या आवरण जाड असल्यामुळे तो गर्भ रुजत नाही. अशा कंडिशनमध्ये लेझर असिस्टेड हॅचिंग आणि ब्लास्टोसिस ट्रान्सफर जर केलं, जसं ऑलरेडी सरांनी आधीच सांगितलं का त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट अतिशय चांगले बघायला मिळतात. तसंच बऱ्याच वेळा इम्युनॉलॉजिकल काही कॉज आहे का जिथे गर्भ रुजायचा प्रयत्न करतो पण तो गर्भ रिजेक्ट होतो. सो इम्युनॉलॉजिकल कॉज मध्ये युट्राइन किलर सेल्स वाढले असतात किंवा ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर वाढलेले असतात किंवा काही हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो, काही सिस्टेमिक आजार असतात. बरोबर. सो त्या सगळ्या गोष्टींवर जर आपण प्रॉपर पद्धतीने इव्हॅल्युएशन करून ज्या ऍडव्हान्सच्या मॅनेजमेंट आहे, तर हे आपण जर योग्य पद्धतीने जर आपण ट्रीटमेंट केली, जसं मी सांगितलं इम्युनायझेशन ऑफ मॅनेजमेंट झालं किंवा विट्रिफिकेशन फ्रीझॉल प्रोटोकॉल करून नॅचरल किंवा मॉडिफाईड नॅचरल सायकल मध्ये जर हे ट्रान्सफर केले गेलेत, तर त्या कंडिशन मध्ये वारंवार जरी IVF फेल असतील तरी आपण अतिशय चांगला रिझल्ट आपण घेऊ शकतो. अगदी. आणि मला वाटतं की अतिशय चांगले रिझल्ट हे प्रोजेनेसिस सेंटरमध्ये मिळतातच आहेत. मात्र 31 ऑगस्ट पर्यंत मोफत वंध्यत्व शिबिराचं आयोजनही प्रोजेनेसिस सेंटरमध्ये करण्यात आलेलं आहे. तर नक्कीच ज्यांना कोणाला ह्या प्रकारच्या समस्या असतील त्यांनी नक्कीच लाभ घ्यायला हरकत नाहीये. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे संपतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.